बघा, x वजा 8 ही 13ने निशेष भाग जाणारी एक विषम संख्या आहे. तर x वजा 8च्या पुढील 13ने निशेष भाग जाणारी तिसरी समसंख्या कोणती? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, x वजा 8 ही 13ने निशेष भाग जाणारी संख्या आहे, म्हणजे बाकी काही उरत नाही. मग आता उदाहरणार्थ 13ने निशेष भाग जाणारी पहिली संख्या 13च आहे, 1 भाग जातो. उदाहरणार्थ या x वजा 8ला जर आम्ही 13 समजलं, का समजायचं 13? तर 13ला 13नं भाग जातो निशेष. x वजा 8 जर आम्ही 13 समजतो तर xची किंमत काय, हा प्रथमतः प्रश्न डोक्यामध्ये निर्माण करतो. त्याला कंसातून काढा. x वजा 8 बरोबर 13. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक स्वरूपात मांडतात. त्या न्यायाप्रमाणे हे 8 अधिक x म्हणजे 21. xची व्हॅल्यू 21. आता याचं निरूपण असं लेकरांनो, x वजा 8 बराबर 13 कसे? तर x जर 21 आहे तर 21मधून 8 गेले, उत्तर 13. डोक्यात क्लिअर झाला असेल तर पुढे चला. आता या x वजा 8च्या नंतरची आणि कितवी हो? तर तिसरी समसंख्या. लक्ष द्या, हे असे ॲरो काढू नका. आम्हाला तिसरी x वजा 8च्या पुढील 13ने निशेष भाग जाणारी तिसरी मात्र समसंख्या विचारली. x वजा 8 जर का 13 आहेत लेकरांनो, तर 13ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या मांडा. 13 दोन्ही 26, 13 त्रिक 39, 13 चूक 52, 13 पाची 65 आणि 13 सख 78. यात x वजा 8 नंतर 13ने निशेष भाग जाणारी तिसरी समसंख्या विचारली. मग आता x वजा 8 म्हणजे 13, अर्थात याच्यानंतरची तिसरी सम ही झाली पहिली सम, ही झाली लेकरांनो दुसरी सम, आणि ही होईल तिसरी सम. म्हणजे 78 हे उत्तर सापडते. मग आता या 78ला पर्यायामध्ये मांडायचं कसं? या 78ला कसं मांडायचं हा प्रश्न. या 78ला कसं मांडायचं? तुमचे पर्याय x मध्ये आहेत म्हणता. मग आता x अधिक किती बाबा? म्हणजे 78. x सोबत किती बेरजेला घ्यायचे म्हणजे 78. लक्ष द्या, x म्हणजे काय आहे? x म्हणजे आम्ही 21 आहे हे इथं निष्पन्न केलं. गोष्टी लक्षात घ्या, हे अशा पद्धतीचे गणित असतात. 21 अधिक प्रश्न बरोबर 78. मग आता प्रश्न 78कडे जाताना 21 वजा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येते बाबा? याचं निरूपण बरं का. 8तून 1 गेला 7 आणि 7तून 2 गेले 5. म्हणजे बाबा x अधिक 57 हे असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. लक्ष द्या, आता x म्हणजे काय? तर 21 आणि हे 57, याची बेरीज 78. ही आहे 13ने निशेष भाग जाणारी तिसरी समसंख्या. प्रश्नाचं उत्तर काय सर? तर हे लक्ष द्या, x अधिक 57 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरानं उत्तर. ओके. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.